मालेगाव महानगरपालिका सटाणा नाका येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुढी उभारून केले आंदोलन। बातमी मालेगाव येथून। मालेगाव महानगरपालिका सटाणा नाका रस्त्यावर खड्डे असताना गुढीपाडव्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, सुभाष गायकवाड, भरत पाटील, दिनेश पाटील यांनी रस्त्यावर गुढी उभारून महानगरपालिकेचे आयुक्त श्री जाधव साहेब यांचा जाहीर निषेध केला। त्याप्रसंगी प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे साहेब यांनी आश्वासन दिले की रमजान ईद झाल्यानंतर सर्व महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल। प्रभाग अभियंता महेश गांगुर्डे यांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी महानगरपालिका आयुक्त जाधव साहेबांना जाहीर शब्दांमध्ये आवाहन केले, जर रमजान ईद नंतर रस्त्याची डागडुजी झाली नाही तर आयुक्त साहेबांना आम्ही त्यांच्या वाहनातच दाबून ठेवू, असे आंदोलनकर्त्यांनी जाहीरपणे केले। आयुक्तांना खुले आवाहन दिले आहे। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी। तुम्ही सांगा, अल्टिमेटम देऊन टाका। जे कामाचे जे मक्तेदार आहे यांना आपण 2 नोटिसा दिलेल्या आहेत, पण हे रमजानचा जो उत्सव चालू आहे ते मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर आहे, थोडं रमजानमुळे त्यांनी विलंब केला आहे। त्याच्यात त्यांना अल्टिमेटम दिला आहे। त्यांनी पण आपल्याला 2 दिवसाचा शब्द दिलेला आहे की 2-3 दिवसात साहेब आम्ही चालू करू, थोडा लेबरचा प्रॉब्लेम आहे आमचे। तर मी त्यांना ते सांगतो आहे की 1 बुधवारपर्यंत आम्हाला वेळ द्या, आम्ही बुधवारपर्यंत हे करू आम्ही। पण पवारांनी सांगितलं की सोमवारपर्यंत झालं नाही तर आम्ही त्यांना विनंती करतो की आता 2 दिवस पुढे सुट्टीचे आहेत आणि शनिवारी आहे, परत रविवार येतोय, त्याच्या पुढचे वर्किंगचे 2 दिवस द्यावे आम्हाला, असं विनंती करतो। त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर शहरातल्या खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर त्यांची गाडीला आम्ही घेराव घालू आणि जोपर्यंत शहरातले खड्डे दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्यांना गाडीत कोंडून ठेवू।